गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सेमीकंडक्टर चॅप्टर बघतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही स्पेशल पर्पज डायोड्स बघायला सुरुवात केली होती, ज्यामध्ये आपण झिनर डायोड आणि फोटो डायोड हे दोन स्पेशल पर्पज डायोड बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत लाईट इमिटिंग डायोड आणि सोलार सेल्स. हे सुद्धा स्पेशल पर्पज डायोड्स आहेत. आजचा पहिला स्पेशल पर्पज डायोड आहे लाईट इमिटिंग डायोड, LED, ज्याला आपण LED म्हणतो. LED आता हे आपण खूप ठिकाणी LEDच्या माळा, ज्या लाईटच्या माळा असतात त्या आपण लावलेल्या असतात. LED आपल्याला नोन वर्ड आहे सध्याला. LEDचे बल्ब आलेत, LEDचा TV पण आलेला आहे. सो या LEDचं वर्किंग आपल्याला कळालं तर आपल्याला जे रिअल लाईफमधले आपण गोष्टी वापरतोय, TV वापरतोय LEDचा किंवा LEDचे बल्ब्स वापरतोय, ते का वापरतो हे लक्षात येईल. ओके, सो LED नाव बघा काय आहे. LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड, लाईटला इमिट करणारा डायोड. इमिट करणारा म्हणजे बाहेर टाकणारा, लाईटला बाहेर टाकणारा डायोड आहे. मग त्याचा सिम्बॉल कसा असेल? हा एक PN जंक्शन डायोड, ज्यामधनं लाईट बाहेर पडणार आहे. लाईट म्हणजे एनर्जी बाहेर पडणार आहे, असा आहे हा डायोड. PN जंक्शन डायोड इज अ स्पेशल पर्पज डायोड. इट इज अ हेवीली डोप्ड PN जंक्शन डायोड. हेवीली डोप्ड PN जंक्शन डायोड which under forward bias emits spontaneous radiations. हा जो LED आहे हा हेवीली डोप्ड आहे, की ज्यामधून काय होणार आहे, ज्यावेळेस आपण LED ला फॉरवर्ड बायस करणार. कसा करणार? LED ला फॉरवर्ड बायस करणार, त्यावेळेस यामधून काय होणार आहे, लाईट बाहेर पडणार आहे. म्हणजेच काय, LED हे नेहमी फॉरवर्ड बायस असणार आहे. ओके, आता ज्यावेळेस LED हेवीली डोप्ड आहे, म्हणजे आपण त्याला डायग्राम मध्ये याप्रमाणे दाखवूया. आपली डिप्लीशन रिजन इथे या ठिकाणी आहे आपली डिप्लीशन रिजन. इकडे P टाईप, इकडे N टाईप. ज्यावेळेस एखादा डायोड हेवीली डोप असतो त्यावेळेस काय होत असतं, विड्थ ऑफ द डिप्लीशन रिजन ही कमी असते आणि स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ही जास्त असते. ओके, आता ज्यावेळेस आपण N टाईप सेमीकंडक्टरला रिप्रेझेंट केलं होतं त्यावेळेस बघा पॉझिटिव्ह विथ डॉटने दाखवलं होतं, कारण हे असतात ते एक्सेस इलेक्ट्रॉन्स, जे डोनर ॲटम काय करत असतो, डोनेट करत असतो. आणि P टाईपला आपण दाखवताना निगेटिव्ह विथ होलनी दाखवलं होतं. निगेटिव्ह विथ होल म्हणजे ॲक्सेप्टर ॲटम, आणि मध्ये आपली ही जी डिप्लीशन रिजन. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण या हेवीली डोप्ड PN जंक्शन, ज्याला LED म्हणत आहोत आपण, या LED ला फॉरवर्ड बायस करणार, त्यावेळेस काय होणार, फॉरवर्ड बायस करणार म्हणजे P टाईपला बॅटरीचं पॉझिटिव्ह आणि N टाईपला बॅटरीचं निगेटिव्ह अटॅच करणार. त्यावेळेस जे देखील इलेक्ट्रॉन्स या N टाईप मध्ये आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय होणार, तर हे इलेक्ट्रॉन्स या P टाईप कडे मूव्ह होणार, कारण की ज्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस होणार त्यावेळेस ही डिप्लीशन रिजन निघून जाणार. डिप्लीशन रिजन निघून गेल्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स N टाईप मधले मेजॉरिटी कॅरियर्स जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आता कुठे मूव्ह होणार, P टाईप मध्ये मूव्ह होणार. म्हणजे ज्यावेळेस डायोड LED डायोड फॉरवर्ड बायस होईल त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हे N रिजन कडून P रिजन कडे मूव्ह होतील. इलेक्ट्रॉन्स N रिजन मध्ये मेजॉरिटी कॅरियर होते, ते आता कुठे गेले, P रिजन मध्ये गेले. P रिजन मध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात, मायनॉरिटी कॅरियर असतात. थोडक्यात ज्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे त्यावेळेस इलेक्ट्रॉन N रिजन कडून P रिजन कडे जाणार. P रिजन मध्ये ते मायनॉरिटी कॅरियर्स आहेत. आणि होलचा विचार केला तर होल हे P रिजन मधून N रिजन मध्ये मूव्ह होणार. P रिजन मध्ये होल मेजॉरिटी कॅरियर असतात,
एन रिजन मध्ये होल मायनॉरिटी कॅरियर असतात. म्हणजे काय होणार, डायोड फॉरवर्ड बायस झाला की जे मेजॉरिटी कॅरियर होते ते आपलं जंक्शन क्रॉस करून जाणार. इलेक्ट्रॉन्स एन रिजन कडून पी रिजन कडे येणार आणि होल्स पी रिजन कडून एन रिजन कडे येणार. बरोबर. ओके. आता ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स आणि होल त्यांचं रिजन सोडून म्हणजेच हाय कॉन्सन्ट्रेशन रिजन कडून लो कॉन्सन्ट्रेशन रिजन कडे येणार, त्यावेळेस या जंक्शन पाशी काय होणार, इलेक्ट्रॉन होल पेयर रिकॉम्बिनेशन होणार. जे इलेक्ट्रॉन एन रिजन मधून पी रिजन मध्ये आले, पी रिजन मध्ये हे इलेक्ट्रॉन्स काय आहेत, मायनॉरिटी कॅरियर आहेत, पण येताना इलेक्ट्रॉनचा नंबर जास्त असणार. म्हणजे जे एक्सेस मायनॉरिटी कॅरियर्स आहेत, इलेक्ट्रॉन्स हे पी टाइप मध्ये मायनॉरिटी कॅरियर आहेत. इलेक्ट्रॉन्स पी टाइप मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स आहेत, पण ज्यावेळेस ते जंक्शन क्रॉस करून पी टाइप मध्ये एंट्री करणार, हे जे इलेक्ट्रॉन्स एन टाइप मधून पी टाइप मध्ये येणार त्यांचा नंबर जास्त असणार, म्हणजे ते एक्सेस आहेत. आणि असे एक्सेस इलेक्ट्रॉन जे पी टाइप मध्ये मायनॉरिटी कॅरियर आहेत, एक्सेस इलेक्ट्रॉन जे पी टाइप मध्ये मायनॉरिटी कॅरियर आहेत, ते मायनॉरिटी कॅरियर्स म्हणजे एक्सेस मायनॉरिटी कॅरियर्स म्हणजे इलेक्ट्रॉन हे काय होणार, या पी टाइप मधल्या होल बरोबर रिकंबाईन होणार. म्हणजे या ठिकाणी काय घडणार आहे, इलेक्ट्रॉन होल पेयर रिकॉम्बिनेशन. या साइडला बघितलं तर इलेक्ट्रॉन डोनेट होणार, या साइडला बघितलं तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट होणार. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेट होतो म्हणजे इलेक्ट्रॉन फ्री होतो. फ्री झालेला इलेक्ट्रॉन कुठं असतो, आपल्या कंडक्शन बँड मध्ये असतो. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन फ्री झालेला असतो त्यावेळेस तो नेहमी कुठं असतो, कंडक्शन बँड मध्ये असतो. आणि होल्स हे नेहमी व्हॅलेन्स बँड मध्ये असतात. बरोबर. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन होल पेयर रिकॉम्बिनेशन होणार, रिकॉम्बिनेशन म्हणजे इलेक्ट्रॉन आणि होल एकमेकांमध्ये घुसणार, मर्ज होणार, त्यावेळेस काय होणार, जे कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन आहे त्यांना होल मध्ये कंबाईन व्हायचं असेल तर त्यांना कुठं यावं लागेल, व्हॅलेन्स बँड मध्ये यावं लागेल. म्हणजे इलेक्ट्रॉन्सला कंडक्शन बँड मधून व्हॅलेन्स बँड मध्ये येताना काय करावं लागणार, जेवढी एनर्जी मिळाल्याने ते फ्री झाले होते तेवढी एनर्जी, ज्याला आपण एनर्जी गॅप म्हणतो, ती एनर्जी काय करावं लागणार आहे, रिलीज करावी लागणार आहे. नीट समजून घ्या. ज्यावेळेस लाईट इमिटिंग डायोड म्हणजे एलईडी फॉरवर्ड बायस होणार, एलईडी फॉरवर्ड बायस होणार म्हणजेच एन रिजन मधून पी रिजन कडे इलेक्ट्रॉन मूव्ह होणार. ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन एन रिजन मधून पी रिजन मध्ये येणार त्यावेळेस त्यांचं होल बरोबर रिकॉम्बिनेशन होणार. इलेक्ट्रॉन होल पेयर रिकॉम्बिनेशन होणार. इलेक्ट्रॉन होल पेयर रिकंबाईन झाले म्हणजे काय होतं, इकडे आपण एनर्जी डायग्राम मध्ये बघतोय. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आणि होल रिकंबाईन होणार, इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये असतात, होल्स व्हॅलेन्स बँड मध्ये असतात. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनला होल बरोबर रिकंबाईन व्हायचं असेल तर त्यांना कंडक्शन बँड मधून व्हॅलेन्स बँड मध्ये यावं लागेल. आता कंडक्शन बँड म्हटलं की एनर्जी लेवल जास्त असते, व्हॅलेन्स बँड म्हटलं की एनर्जी लेवल कमी असते. मग जर इलेक्ट्रॉनला हायर एनर्जी लेवल वरून लोअर एनर्जी लेवलला यायचं असेल तर काय करावं लागेल, जी एक्सेस एनर्जी आहे म्हणजे ज्याला आपण एनर्जी गॅप म्हणतो तेवढी एनर्जी काय करावं लागेल, रिलीज करावी लागेल. एलईडी मध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन होल पेयर रिकॉम्बिनेशन होतं त्यावेळेस ही जी एनर्जी आहे ज्याला आपण एनर्जी गॅप म्हणतो, ही जी एनर्जी आहे ती इन टर्म्स ऑफ फोटॉन रिलीज होते. कशाच्या फॉर्म मध्ये ही एनर्जी रिलीज होणार आहे, इन टर्म्स ऑफ फोटॉन्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं फोटॉन्स म्हणजे काय होतं. फोटॉन्स म्हणजे लाईटचे छोटे छोटे पार्टिकल आपण म्हटलं होतं. बरोबर. म्हणजे जी एनर्जी रिलीज होणार आहे ती इन टर्म्स ऑफ लाईट रिलीज होणार आहे. ओके. मग किती एनर्जीची लाईट रिलीज होणार, तर जेवढी एनर्जी गॅप असणार त्यानुसार तेवढ्या एनर्जीची लाईट काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. आपल्याला ज्यावेळेस फोटॉनची एनर्जी काढायची असते, एनर्जी ऑफ फोटॉन काढण्याचा फॉर्म्युला होता hc/λ. h म्हणजे होतं प्लँक्स कॉन्स्टंट, c म्हणजे होतं वेलॉसिटी ऑफ लाईट आणि लॅम्डा म्हणजे होतं वेव्ह लेंथ ऑफ लाईट. सो ज्यावेळेस इलेक्ट्रॉन होल पेयर रिकॉम्बाईन होणार त्यावेळेस जी एनर्जी बाहेर पडणार
ती इन टर्म्स ऑफ फोटॉन्स असणार आणि फोटॉन्सच्या एनर्जीवरनं आपण फाइंड आउट करू शकतो जी पण लाईट बाहेर पडलेली आहे त्या लाईटची वेवलेंथ कुठली आहे. वेवलेंथ जर आपल्याला लक्षात आली तर त्या वेवलेंथवरून आपण त्या लाईटचा कलर सांगू शकतो. एकदम सिंपल आहे. LED हेवीली डोप्ड आहे. फॉरवर्ड बायस झाला की इलेक्ट्रॉन होल पेअर रिकंबाईन होतात. इलेक्ट्रॉन होल पेअर रिकंबाईन होताना काय होणार आहे, एनर्जी रिलीज होणार आहे इन टर्म्स ऑफ फोटॉन. आणि किती एनर्जीची लाईट बाहेर पडणार त्यानुसार आपण सांगू शकतो कुठल्या कलरचा लाईट रे बाहेर पडणार आहे, कुठल्या कलरचा लाईट रेज बाहेर पडणार आहे. जर आपण या एलईडीच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या तर याच्या कॅरेक्टरिस्टिक या आपल्या पीएन जंक्शन डायोड सारख्याच असतात. फॉरवर्ड बायसमध्ये इनिशियली करंट कमी नंतर करंट वाढणार आहे. फक्त काय फरक असतो, पीएन जंक्शन डायोड या एलईडी मध्ये हेवीली डोप्ड असल्यामुळे जो थ्रेशोल्ड व्होल्टेज आहे, जे थ्रेशोल्ड व्होल्टेज आहे त्याची व्हॅल्यू ही नॉर्मल पीएन जंक्शन डायोड पेक्षा जास्त असते. नॉर्मल पीएन जंक्शन डायोड पेक्षा हे जे थ्रेशोल्ड व्होल्टेज आहे की ज्याच्यानंतर मॅक्झिमम करंट मिळणार आहे ती व्हॅल्यू जास्त असते. ती आपल्या इथे दाखवली आपण 1.5 व्होल्ट. ओके. आता ज्यावेळेस आपण एलईडीज बघतो, एलईडी मधनं आपल्याला खूप सारे लाईट रेज बाहेर पडताना दिसतात. व्हिजिबल रिजन मधले रेड कलरचा लाईट बाहेर पडताना दिसतो, ग्रीन कलरचा दिसतो, ब्लू आहे, येलो आहे. ज्यावेळेस हे कलर्स बाहेर पडणार एका पर्टिक्युलर एलईडी मधनं एखादा पर्टिक्युलरच कलर बाहेर पडतो. म्हणजे एखादा जर रेड कलरचा एलईडी असेल तर रेडच कलर बाहेर पडणार, येलो कलरचा असेल तर येलो कलरच बाहेर पडतो. म्हणजे एक काहीतरी पर्टिक्युलर कॉम्बिनेशन असणार आहे या डोपिंग मध्ये की ज्यामुळं त्या डोपिंगसाठी तोच कलर बाहेर पडणार आहे, त्या डोपिंगसाठी तोच कलर बाहेर पडणार आहे. मग हे कुठल्या कलरसाठी कुठलं डोपिंग असतं हे थोडंसं आपण बघूया. कधी कधी एक्झाममध्ये आपल्याला त्या कॉम्बिनेशन रिगार्डिंग विचारतात की इन्फ्रारेड बाहेर पडायचं असेल तर कुठलं कॉम्बिनेशन हवं. ओके. आता जर आपल्याला एलईडी मधून इन्फ्रारेड हवे असतील, जर आपल्याला एलईडी मधून इन्फ्रारेड बाहेर पडलेले हवे असतील तर आपल्याला गॅलियम आर्सेनाइडचं कॉम्बिनेशन लागतं. त्यावेळेस आपल्याला इन्फ्रारेड बाहेर पडतात. गॅलियम आर्सेनाइड. आता गॅलियम म्हणजे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी, आर्सेनाइड म्हणजे पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. म्हणजे डोपिंग करताना काय करायचं, पी टाईप बनवण्यासाठी गॅलियम आणि इकडे आर्सेनाइड वापरायचा. जर त्यांचं आपण हेवीली डोपिंग केलं तर जो एलईडी तयार होणार आहे त्यामधून इन्फ्रारेड बाहेर पडणार आहेत. जर आपण गॅलियम आर्सेनाइड फॉस्फरस वापरला तर बाहेर पडणारा जो लाईट आहे तो आहे रेड अँड येलो. आणि जर आपण गॅलियम फॉस्फरस वापरलं तर बाहेर पडणारा कलर असतो रेड अँड ग्रीन. सो जसं आपण कॉम्बिनेशन वापरणार त्यानुसार त्या एलईडी मधनं काय होत असतं, लाईट रेज बाहेर पडत असतात. लक्षात आलं सर्वांच्या. एलईडी लाईट इमिटिंग डायोड एक स्पेशल पर्पज डायोड जो हेवीली डोप्ड आहे, जो नेहमी फॉरवर्ड बायसमध्येच वापरतात. ज्यावेळेस फॉरवर्ड बायसमध्ये वापरणार त्यावेळेस इलेक्ट्रॉन होल पेअर रिकॉम्बिनेशन होणार. इलेक्ट्रॉन होल पेअर रिकॉम्बिनेशन झालं की एनर्जी ही फोटॉनच्या फॉर्ममध्ये म्हणजे लाईटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार. आलं लक्षात. ओके. आता पुढचा स्पेशल पर्पज डायोड आहे सोलार सेल्स. पुढचा स्पेशल पर्पज डायोड आहे सोलार सेल. सोलार सेल आपण नॉर्मली ऐकलेलं असतं की सर्व लोक आजकाल काय करतायत, सोलार बसवतात. कशासाठी बसवतात तर पाणी गरम करण्यासाठी बसवतात. आता त्यांना म्हणजे आपल्याला एक नॉर्मली सोलार सेल म्हटलं की अशी आयडिया असते की सनपासून लाईट एनर्जी येते आणि त्या एनर्जीपासून काय करायचं असतं, पाणी आपण गरम करत असतो. पण फक्त पाणी गरम करण्यासाठीच यूज आहे का, नाही. मग आपण सोलारपासून आजकाल काय करतो, सर्व इन्स्ट्रुमेंट्स जे पण इलेक्ट्रॉनिक आहेत ते आपण वापरू शकतो. कारण सोलार सेल काय करतात, लाईट एनर्जीचं, सोलार सेल्स
लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतात. लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतात. आपले फोटो डायोडसुद्धा काय करत होते? लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करत होते. मग सोलार सेल आणि फोटो डायोड हे सारख्याच प्रिन्सिपलवरती वर्क करत असतील का? तर हो, फोटो डायोड आणि सोलार सेल हे सारख्याच प्रिन्सिपलवरती वर्क करतात. सोलार सेल इज नॉर्मली पीएन जंक्शन which generates EMF. Solar cell is normal PN junction which generates EMF when solar radiations fall on it. ज्यावेळेस सनपासून येणारे रॅडिएशन्स पडतील त्या रॅडिएशन्सद्वारे सोलार सेल काय करतो? EMF जनरेट करतो. फोटोडायोडसुद्धा करंट जनरेट करत होता, पण फोटोडायोड हा रिव्हर्स बायसमध्ये असायचा. सोलार सेल हा ना फॉरवर्ड बायस आहे ना रिव्हर्स बायस आहे. मग सोलार सेल कसा आहे? तर सोलार सेल आहे अनबायस्ड. कसा आहे सोलार सेल? अनबायस्ड आहे. सनपासून जी लाईट एनर्जी येणार त्या एनर्जीपासून EMF म्हणजेच व्होल्टेज जनरेट करणार आहे. म्हणून सोलार सेलला आपण फोटो व्होल्टॅइक सेलसुद्धा म्हणतो. फोटो व्होल्टॅइक सेलसुद्धा म्हणतो आपण. ओके, मग हा सोलार सेल कसा असतो ते बघूया. आता सोलार सेल कन्स्ट्रक्ट करताना सुरुवातीला काय करतात? तर एक पी टाईप सिलिकॉन सेमीकंडक्टरचं एक वेफर घेतात की ज्याची थिकनेस असते, बघा सुरुवातीला काय करणार ते? एक पी टाईप सिलिकॉन सेमीकंडक्टरचं एक वेफर घेतात ज्याची थिकनेस असते 300 मायक्रोमीटर. किती असते? 300 मायक्रोमीटर. इथे आपण त्याला याप्रमाणे दाखवूया. हे पी रिजन ज्याची थिकनेस आपण सांगितली 300 मायक्रोमीटर. आता या वेफरवरती ते काय करतात? पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज ॲड करून एन टाईप रिजन बनवतात ज्याची थिकनेस असते 0.3 मायक्रोमीटर. 0.3 मायक्रोमीटर. हे झालं एन रिजन, हे आहे पी रिजन. आता ह्या पी रिजनला ते काय करतात? या ठिकाणी मेटलने कोटिंग करतात. या ठिकाणी काय केलं आहे? मेटलने कोटिंग केलं आहे. कोटिंग का करतात? फॉर बॅक कॉन्टॅक्ट. फॉर बॅक कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी काय करतात? मेटलचं कोटिंग करतात. एन रिजनच्या वरती त्यांनी मेटल फिंगर इलेक्ट्रोड्स लावलेले असतात. हे आहे मेटल फिंगर इलेक्ट्रोड. हे सुद्धा कॉन्टॅक्टसाठीच आहेत. हे फ्रंट कॉन्टॅक्ट, हे बॅक कॉन्टॅक्ट. आणि यावरती पडणार आहे सनपासून येणारी लाईट एनर्जी. ज्यावेळेस सनपासून येणारी ही लाईट एनर्जी यावरती पडणार, किती हवी ती एनर्जी? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एनर्जी गॅप. त्यावेळेस या सोलार सेलमध्ये काय होणार आहे? EMF जनरेट होणार आहे. म्हणजे जे पण EMF सोलार सेलमध्ये जनरेट होतं त्या जनरेशनसाठी 3 प्रोसेसेस आहेत. जे पण EMF या सोलार सेलमध्ये जनरेट होतं त्याच्यासाठी 3 प्रोसेसेस आहेत. पहिली प्रोसेस आहे जनरेशन. ज्यावेळेस सोलार रॅडिएशन्स यावरती पडणार त्यावेळेस त्या सोलार रॅडिएशनमधून जी सोलारची जी एनर्जी आहे त्या एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार. सनपासून येणारी जी एनर्जी आहे, सनलाईट आहे, त्या एनर्जीतून इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार. जे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन होल पेअर सेपरेशन
त्या इलेक्ट्रॉन होल पेअरचं सेपरेशन कोण करणार, तर जी इलेक्ट्रिक फील्ड या डिप्लिशन रिजनमध्ये बनलेली असणार ती इलेक्ट्रिक फील्ड काय करणार, त्या इलेक्ट्रॉन होल पेअरला सेपरेट करणार. आणि तिसरी प्रोसेस कलेक्शन. ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन होल पेअर सेपरेट झाले त्यावेळेस काय झाले, जे इलेक्ट्रिक फील्डमुळं जे इलेक्ट्रॉन्स होते ते या यन रिजनमध्ये या पॉईंटला मूव्ह झाले आणि जे होल्स होते ते सर्व होल्स पी रिजनमध्ये बॅक कॉन्टॅक्टकडे मूव्ह झाले. म्हणजेच त्यांचं काय झालं आहे, पी रिजनमध्ये होलचं कलेक्शन झालं आहे आणि यन रिजनमध्ये इलेक्ट्रॉनचं कलेक्शन झालं आहे. म्हणजे इथे आपल्याला बघायला भेटतील सर्व इलेक्ट्रॉन्स आणि इकडे असणार सर्व होल्स. म्हणजे पी रिजन बनलं ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि यन रिजन बनलं ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल. याला आपण असंही दाखवू शकतो, डिप्लिशन रिजन हे पी रिजन, यन रिजन, इकडे इलेक्ट्रॉन्स, इकडे होल्स. आता जर आपण या ठिकाणी एक रेझिस्टन्स कनेक्ट केला तर काय होणार, हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इकडे पॉझिटिव्ह चार्जकडून निगेटिव्ह चार्जकडे काय होणार, करंट फ्लो होणार. इथे बघा, इथे आपण कुठल्याही प्रकारची बॅटरी अटॅच केलेली नाही आहे. म्हणजे हा डायोड हा या ठिकाणी हा जो सोलार सेल आहे तो अनबायस्ड आहे. कसा आहे, अनबायस्ड. जर आपण सोलार सेलच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या, करंट व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक, तर या कॅरेक्टरिस्टिक असतात फोर्थ क्वाड्रंटमध्ये. कुठे असतात, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. कारण सोलार सेलमध्ये करंट हा ड्रॉन केला जात नाही, ओढला जात नाही, तर करंट सप्लाय केला जात असतो, करंट प्रोव्हाइड केला जातो. म्हणून त्याच्या कॅरेक्टरिस्टिक या फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. VOC म्हणजे आहे ओपन सर्किट व्होल्टेज आणि ISC म्हणजे आहे शॉर्ट सर्किट करंट. ज्यावेळेस सर्किट ओपन असेल त्यावेळेस करंट फ्लो होऊ शकत नाही आणि शॉर्ट सर्किटमध्ये व्होल्टेज 0 असतो. त्यामुळे सोलार सेलच्या ह्या झाल्या कॅरेक्टरिस्टिक. ज्यावेळेस आपल्याला सोलार सेल बनवायचा असतो त्यासाठी ज्यावेळेस मटेरियल सिलेक्ट करायचं असतं त्यासाठी काही क्रायटेरियाज आहे. पहिला क्रायटेरिया त्यांनी लावला आहे एनर्जी गॅप. ज्यावेळेस आपल्याला सोलार सेल बनवायचे असतात त्यावेळेस जे पण मटेरियल आपण यूज करणार त्या मटेरियलचा जो एनर्जी गॅप आहे तो हवा 1 इलेक्ट्रॉन होल्डपासून 1.8 इलेक्ट्रॉन होल्ड. सेकंड क्रायटेरिया कॉस्ट. कॉस्ट कशी हवी त्या मटेरियलची, कमी हवी. तिसरा क्रायटेरिया कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे. जे पण आपण त्या ठिकाणी करंट जनरेट होणार तो कंडक्ट करण्याची ॲबिलिटी जास्त पाहिजे. नंतर ज्यावेळेस लाईट पडणार आहे तर लाईटबद्दल सुद्धा काय पाहिजे, सेन्सिटिव्हिटी जास्त पाहिजे. सो ह्या क्रायटेरियामध्ये जे मटेरियल बसणार त्यांचा वापर करून सोलार सेल बनवला जातो. सोलार सेल आपण कुठे वापरतो, सोलार सेल आपण स्पेस स्टेशनमध्ये जे पण आपल्याला वेगवेगळे प्रोसेसेस करायचे असतात त्या ठिकाणी सोलार व्हेकल्समध्ये वापरले जातात. कॅल्क्युलेटर्समध्ये सुद्धा सोलार सेल वापरतात. लक्षात आलं. सो आत्तापर्यंत आपण सेमीकंडक्टर्समध्ये 4 स्पेशल पर्पज डायोड्स बघितले. झिनर डायोड, त्यानंतर फोटो डायोड, लाईट इमिटिंग डायोड आणि हा सोलार सेल. लक्षात आलं. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ट्रान्झिस्टर, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. तर भेटूया पुढच्या लेक्चर.